हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना, थेट अमेरिकेतून. तुम्ही माझी व्हिडिओ बघितलाच असाल. मी आंटीची एक सेवा करते सॅटर्डे, संडे. तर आज मी त्यांची मॉलिश आणि थोडी एक्सरसाइज करत आहे. त्यांच्याशी गप्पा मारत-मारत आणि ते आमचं छोटंसं खेळत आहे आणि मस्ती करते. थोडं इकडे-तिकडे पळापळ चालू आहे तिची आणि त्यांच्यात मी मॉलिश करत आहे थोडीफार आणि त्यांच्याशी गप्पा मारते. आणि या ना कधी-कधी कसं खूप बडबड करतात आंटी. हे आता वयानुसार आणि त्यांना डोक्यावर पडलेल्या स्ट्रोकमुळे ना, कधी-कधी वाईट साईड बोलतात. शिव्याही देतात स्वतःला. स्वतःला खूप वाईट साईड बोलतात. मला पण कधी-कधी वाईट बोलतात. भांडतात माझ्याशी आणि मला मला पण कधी-कधी वाईट शब्द, अपशब्द बोलतात. पण ते त्यांच्या मनात नसतं काही. ते म्हणजे त्यांना डोक्यावर पडल्यामुळे, परिणाम झाल्यामुळे ते तसं वागतात. पण त्यानंतर जेव्हा ते शांत होतात ना, मग मला बोलतात, "दर्शना, मी तुला काही बोलली आहे का गं? आणि काही बोलली असेल तर प्लीज मला माफ कर. मला म्हणजे मनावर घेऊ नकोस." मी म्हणते, "नाही, तुम्ही काहीच बोलला नाहीत." कारण की मला माहिती आहे त्यांचं वय झालं आहे आणि 91 चालू आहे आणि त्या डोक्यावर पडल्या. डॉक्टरनी सांगितले त्यांच्या डोक्यावरती थोडासा परिणाम झालाय. तर ते सारखं पहिल्या गोष्टी आठवत-आठवत काही ना काहीतरी बडबड करणार. तर मला माहिती आहे पेशंट आहेत त्या आणि या ठिकाणी जर माझी स्वतःची आजी असेल, ती जर मला अशी काही बोलली असती, तर मी थोडी मनावर घेतलं असतं. क्षमा चालून जाते. पण मनात त्यांच्या काही नसतं. मी नाही दिसली की त्यांचा एकदम जीव वर-खाली होतो. मी कुठे बाहेर जरी गेली तरी त्या उपाशी राहतात. मग त्यांना मी बडबड करत असते, की "जेवत जा." मग सारखे बोलणार, "तू एवढा वेळ नसलीस तर मला नाही करमत. मला एकदा तरी अशी दिवसातून येत जा 2-2 तासांनी. मला असं चेहरा तरी दाखव तुझा. पोरांना घेऊन ये वर." कारण की एकट्या असतात ना, मग त्या कंटाळून जातात. ती बाई तर असते त्यांच्यासोबत बाकीच्या दिवशी, पण ती कशी स्पॅनिश आहे त्यामुळे त्यांच्याशी जास्त गप्पा मारत नाहीत एवढ्या. पण दिवसभर आम्ही वरती-खाली आमचं चालूच असतं. पण अशी मी कधी बाहेर गेली ग्रोसरी आणायला वगैरे, तर बाहेर भरपूर वेळ जातो. तर त्या मग एकदम हे होऊन जातात टेन्शनमध्ये, की दर्शना गेली कुठे? आहे की नाही? मग बोलणार मी आल्यानंतर मग मला बोलणार, "तू मला सोडून गेलीस का? तू कुठे गेलेलीस का? हे घर सोडून चाललीस का तू? मला सोडून जाते का?" मग त्यांना समजावं लागतं, "मी कुठे जाणार आहे? मी आल्यापासून तुमच्याकडेच आहे. मी कुठे जाणार? जोपर्यंत मी इथे आहे, तुम्ही इथे आहात, तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही." मग लगेच बोलणार, "मी मेल्याशिवाय कुठे जाऊ नकोस." असं-तसं. म्हणते, "नाही जात, मी इथेच आहे." आता त्यांची मी थोडी एक्सरसाइज पण घेत आहे, तर त्याच्या माझ्यासोबत आमची छोटी पण करते. ते कशी तिचं चालली आहे मस्ती, जसं आम्ही करतोय तसं ती पण करते. आणि अशी एन्जॉय करत-करत आपल्या मस्त गप्पा मारत-मारत एक्सरसाइज चालू आहे त्यांची. त्याचा फिजिओथेरपिस्ट येतो हप्त्यातून 2-3 वेळा. तर ते जशी एक्सरसाइज घेतो तशी मी त्याच्याकडनं शिकलेली आहे. मग तो कधी नाही आला ना बाकीच्या दिवशी, तरी पण मी मध्ये-मध्ये त्यांची घेते अशी. म्हणजे असं नाही की फक्त सॅटर्डे, संडे. अशी मध्ये मी जाते मुलांना घेऊन वरती खेळत असते. बारकी तेव्हा माझी सगळी कामं झालेली असतात ना, मग माझ्या माझ्या वेळेनुसार मी त्यांचं मग घेते. जसं मला वेळ भेटेल. कारण की मला एवढं घरातले काम, पोरांना सांभाळणं, सकाळपासून रात्रीपर्यंत एक झोप नाही पूर्ण. तर मला एवढे सगळे रोज भेटत नाही करायला. पण जेवढं माझ्याने शक्य होतं, जेवढा मला वेळ मिळतो, तेवढं मी माझ्या ह्याने प्रयत्न करते, की त्यांना थोडा जास्त वेळ देण्याचा. पण बाकी मला जास्त वेळ मिळत नाही त्यांच्यासोबत. पण सॅटर्डे, संडे मात्र मी त्यांच्यानुसार चालते. म्हणजे त्यांना जेव्हा-जेव्हा त्यांना ज्या-ज्या टायमाला काही हवंय खायला, काही नको, ते सगळं मग त्यांना बघावं लागतं. मग त्याप्रमाणे मला माझी कामं करावी लागतात. मग त्यावेळेस मी झोपत पण नाही. माझी छोटी जेव्हा झोपते तेव्हा मी माझी कामं पूर्ण करून घेते. आता बाकीच्या दिवशी कसं माझी बारकी झोपली, की मी पण स्वतः झोपून जाते थोड्या वेळ तिच्यासोबत. पण सॅटर्डे, संडे तर मला अजिबातच झोप मिळत नाही. कारण की तिला सांभाळणं, आता आंटीला सांभाळणं खूप मुश्किल होऊन जातं. आणि पॅरालाइज पेशंटचं किती लक्ष द्यावं लागतं, तर तुम्हाला आता माहितीच असणार आहे. कोणाच्या घरी असं पेशंट असेल, ज्यांच्या घरी पेशंट असेल त्यांना तर नक्कीच माहिती आहे कसं हालत होते सांभाळायची. पण छान वाटतं. एवढं पण म्हणजे आता माझी हे आता इथं ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे आणि सगळं बसवण्यासाठी सुद्धा ती हायर लिफ्ट वापरते. त्यामुळे लोअर लिफ्टचा पण वापर छान होतो. आणि कसं उचलायचं वगैरे नाहीये पेशंटला. सगळं काही मशिनीनंच करावं लागतं. त्यामुळे काही नाही. मला कधी-कधी खूप विचार येतो, आपल्या इंडियामध्ये अशी सवलत नाहीये आणि असली तरी पण आपले घर छोटे असल्यामुळे आपण हे नाही घेऊ अफोर्ड नाही करू शकत. महाग आहे आणि प्लस छोटे घर असल्यामुळे जागा नाही. त्यामुळे बापरे! किती हालत होत असेल त्या माणसांची ज्यांच्या घरी असं पॅरालाइज पेशंट आहेत. खरंच खूप मला म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ आहे माझं. खूप किती मोठं काम करतायत ती लोकं त्यांना सांभाळतात ती. एवढं कष्टाचं काम आहे ना, त्यांना इकडून-तिकडं जरा सरकवायचं जरी बोललं तरी इतकं कंबर वगैरे दुखते, इतकी हालत होते. पण नशीब इथे अमेरिकेमध्ये एवढ्या सगळ्या सवलती आहेत, की जेणेकरून सगळं काही होऊन जातंय. सो आता माझं सगळं काही काम झालेलं आहे त्यांचं करून. तर आता मी हा व्हिडिओ स्टॉप करत आहे. व्हिडिओ नक्की कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय. थँक यू सर्वांना. जे नवीन असेल त्यांनी लाईक,
फॉलो अँड सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ.